क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। हृदयद्रावक घटना, पाण्यासाठी गेली अन परतलीच नाही, उष्माघाताने हृदयद्रावक मृत्यू। नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा येथे आज एक अत्यंत वेदनादायक घटना घडली। अन्वी अनाडी भोसले ही चिमुकली दिवसभर कडक उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी भटकत होती, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। दुपारच्या सुमारास तिला चक्कर आली आणि जागीच तिचा मृत्यू झाला। यवतमाळ जिल्ह्यात तापमान 44°C पुढे गेलेले असताना अजंती पारधी बेड्यावर मूलभूत सुविधांचा पूर्णतः अभाव आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, 3 पत्र्यांच्या घरांमध्ये असह्य उकाडा, वीज आणि इतर सोयीसुविधांचा अभाव या कठोर परिस्थितीचा फटका निष्पाप जीवांना बसत आहे। स्थानिक समाजसेवक बबन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही एकच घटना नाही, दरवर्षी उन्हाळ्यात 10 पेक्षा जास्त बालकांचा उष्माघातामुळे मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले। तरीही प्रशासनाकडून या उपेक्षित वस्तीवर सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। एक चिमुकली पाण्यासाठी गेली आणि परतच आली नाही। हा फक्त अपघात नाही, ही व्यवस्थेची भीषण अपयशाची कथा आहे। आता तरी प्रशासन जागे होणार का? या निष्पाप जीवाच्या मृत्यूला जबाबदार कोण, हाच प्रश्न सध्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या भटक्या जमातीला भेडसावत आहे। कधीतरी आम्हाला माणसासारखे जगू द्या, ही हाक सध्या पारधी बेड्यावरून येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवीचंद्र राठोड, नेर, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।